मैत्रिणींनो, एखादी गोष्ट जर का रोजची झाली तर ती स्पेशल वाटत नाही. मग ती एखादी व्यक्ती असू दे किंवा मग आपली रोजची कामं असू दे. आपण गृहिणी काय करतो, आपलं रुटीन तर ऑलमोस्ट फिक्स असतं. सकाळी उठल्यावरच आपल्याला माहिती असतं की आज काय काय काम करायचे आणि रोज तेच तेच असतं. रिपीट 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 रोज तेच काम आपण करत राहतो. मग हळूहळू काय होतं, तीच कामं आपल्याला बोरिंग वाटायला लागतात आणि मग एक पॉईंट असा येतो की आपल्यालाच वाटतं आपल्या लाईफमध्ये काहीच हॅपनिंग नाही आहे. आणि सगळ्यात जास्त अशा वेळी काय होतं, आपण स्वतःला बोरिंग समजायला लागतो. पण खरंच कामांमध्ये प्रॉब्लेम आहे की आणखी कशामध्ये प्रॉब्लेम आहे? आपल्या बघण्याच्या नजरेमध्ये. कारण खरं सांगायचं झालं तर हीच कामं आपण करणार आहोत हे आपण स्वतः ठरवलेलं असतं. हे लाईफ आपण स्वतः निवडलेलं असतं. मग दोनच ऑप्शन आहेत, एक म्हणजे ती तक्रार करत करायची किंवा दुसरं म्हणजे थोडासा ट्विस्ट देऊन एन्जॉय करत करायची आणि मनापासून करायची. दुसरा ऑप्शन आहे ना, तो खूप इझी आहे. तो कसा काय, हेच पाहण्यासाठी ना व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर का चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. तर बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा आपला मूड. ज्या दिवशी आपला मूड चांगला असतो त्या दिवशी आपण सेम काम एकदम हॅपीली करतो आणि ज्या दिवशी आपला मूड ऑफ असतो त्या दिवशी सगळ्या कामांचा आपल्याला त्रास होतो. म्हणून मूड फिक्स करणं इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी सिम्पल ट्रिक आहे, ती म्हणजे जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा गाणी लावायची. काम करताना तुम्हाला तुमच्या आवडीची कोणतीही गाणी लावून द्यायची आहेत किंवा मग एखादा पॉडकास्ट किंवा काही लाईट व्हिडिओ. आणि मग बघा, तीच भांडी तोच स्वयंपाक, पण कम्प्लिटली आपला मूड चेंज होतो आणि आपलं काम कधी संपतं हे सुद्धा आपल्याला कळत नाही. खरं तर आपण सगळेच काम करताना एकटे असतो. घरात लोक असतात पण आपलं काम आपणच करत असतो. कपडे, भांडे, स्वयंपाक, घर आवरणं, सगळं रोजचं काम. पण या सगळ्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का? शांतता. शांतपणे आपण जर का हे काम करत बसलो ना की डोक्यात विचार सुरू होतात आणि तेही अजून काय करायचं आहे, हे काम बाकी आहे, ते काम बाकी आहे, ही गोष्ट राहिली आहे, आपण केलेल्या कामाला कोणी ॲप्रिसिएट करत नाही आहे आणि नकळत निगेटिव्ह विचारांमध्ये आपण मग मागचे पुढचे सगळे विचार आपल्या डोक्यात येत राहतात आणि आपण निगेटिव्ह विचारांमध्ये जातो. म्हणून मग मी काय करते, आणि तुम्ही पण हे ट्राय करा, काम करताना गाणी लावा आणि गाणी ऐकत असताना एकदम आवडती तुमची जी गाणी आहेत, जुनी, नवीन, मराठी, हिंदी, कोणतीही गाणी तुम्ही ऐकू शकता. जेव्हा तुम्ही गाणी लावून काम कराल ना तेव्हा पहिल्या 5 मिनिटातच तुम्हाला फरक जाणवेल. ज्या कामाला तुम्हाला 1 तास लागतो ते काम 40 ते 45 मिनिटात होईल. कारण की आपलं लक्ष कामावर नसतं तर आपलं मन थोडंसं हलकं झालेलं असतं. आणि अजून एक मजेशीर गोष्ट म्हणजे कधीकधी आपण जे काम करत असतो ते काम करता करता गाणं गुणगुणायला सुद्धा लागतो. हलकंसं कधीकधी डान्स करायला लागतो. आता बघा, घर तेच, कामं तीच, पण फील कम्प्लिटली बदललेला असतो आपला. आणि हे फक्त होतं गाण्यामुळे. तुम्हाला जर का गाणी ऐकायला आवडत नसेल तर दुसरा ऑप्शन म्हणजे पॉडकास्ट, म्हणजे काय तर बोलणारे व्हिडिओ लावायचे. जसं की आपण कुणाशी तरी गप्पा मारतो असा फील येतो. मग आपल्याला एकटंसुद्धा वाटत नाही. कधीकधी मी गाणी ऐकते, कधी इंटरेस्टिंग व्हिडिओज लावते आणि मग काम करते. आणि ज्या दिवशी मी काहीच न लावता काम करते त्या दिवशी मला काम खूप हेवी वाटतं. म्हणजे डबल काम वाटायला सुरुवात होते. कारण काम बदललेलं नसतं पण त्या दिवशी मूड बदललेला असतो. म्हणून मुद्दा कामाचा नाही आहे, मुद्दा आहे की आपला मूड कसा असतो, आपण कोणत्या मूडमध्ये काम करतो. आपला मूड चेंज करण्यासाठी गाणी हा सोपा मार्ग आहे. म्हणूनच एक छोटीशी टिप आहे, सकाळी थोडीशी एनर्जेटिक गाणी लावा. जर का दुपारी काम करत असाल तर दुपारी लाईट म्युझिक लावा आणि संध्याकाळी शांत पीसफुल देवाची गाणी, प्रार्थना, मंत्र, स्तोत्र हे सगळं लावा. तुमचा मूड आपोआप बॅलन्स राहतो. आणि ही हॅबिट एकदा लागली ना की तुम्ही स्वतःलाच म्हणाल की काम तर तेच आहे पण आता एवढं बोरिंग नाही वाटत. आता दुसरी एक सिंपल पण खूप अंडररेटेड गोष्ट आहे, ती म्हणजे आपलं घर म्हणजे आपली वर्कस्पेस आहे. आपण ना ऑफिसला जातो, तिथे ऑफिस कसं असतं, एकदम नीट, क्लीन, व्यवस्थित, टेबल सेट केलेलं असतं, सगळं जागच्या जागी ठेवलेलं असतं. जिथे असं ऑफिस असेल तिथे आपल्याला काम करायलासुद्धा मूड येतो. पण घराचं काय होतं, घरात आपणच काम करतो म्हणून आपणच कधीकधी स्वतःला कॅज्युअली घेतो. चला नंतर करू, चालतंय तर चालू दे. आणि मग हळूहळू थोडं इकडे थोडं तिकडे क्लटर वाढत जातं.
आणि खरं तर हा क्लटर फक्त घरातच नसतो, तो आपल्या डोक्यात पण जमा होतो. तो पसारा पडलेला तो तिथेच असतो, तो उचलायचा तर राहून जातो, पण आपल्या डोक्यात पण तो पसारा बघून बघून चीड तयार होते. आपण कधी ऑब्झर्व केलं आहे का, ज्या दिवशी आपलं घर खूप अस्ताव्यस्त पडलेलं असतं ना, त्या दिवशी आपला मूडसुद्धा ऑफ असतो. आपल्याला काम पण करायची इच्छा होत नाही, उलट आपल्याला कंटाळा येतो. पण ज्या दिवशी जर का आपलं घर एकदम छान नीट असेल, क्लीन असेल, सगळं व्यवस्थित जागेवर ठेवलेलं असेल, त्या दिवशी आपल्याला आपोआप एनर्जी येते. म्हणून आपलं घर परफेक्ट नको, पण थोडंसं क्लीन, थोडंसं ऑर्गनाइज्ड आणि नीटनेटकं असावं. सगळं काही एकदम परफेक्ट करायची गरज नाही आहे, त्याचं एकदम प्रेशर घ्यायचीसुद्धा गरज नाही आहे. पण सिम्पल आपलं घर ठेवलेलं असेल ना, तरीही आपलं घर छान दिसतं आणि आपणसुद्धा छान आनंदी राहतो. एक सिम्पल रूटीन फॉलो केलं ना, की रोज एक छोटासा भाग साफ करायचा. म्हणजे आज किचन किंवा उद्या कबर्ड, परवा दिवशी हॉलचं एखादा कोपरा. हळूहळू काय होतं, सगळं कंट्रोलमध्ये येतं. एक छोटासा गेम बनवू शकता तुम्ही. म्हणजे 10 मिनटात मी किती आवरू शकते. खरंच मजा येते. अजून एक छोटासा पण पॉवरफुल चेंज तुम्ही करू शकता. घरात ना प्लांट ठेवायचं. खूप मोठं नाही, एखादं छोटंसं इंडोर प्लांट घ्या किंवा साधं मनी प्लांटपासून सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता. ती 40 ते 50 रुपयामध्ये मनी प्लांट मिळतं. असं एखादं प्लांट विकत आणा आणि ते तुम्ही तुमच्या घरात जिथे तुम्ही जास्त वेळ असता तिथे ठेवा. बघा, तुम्हाला त्या प्लांटला बघून खूप छान वाटतं. जेव्हा सकाळी तुम्ही झोपेतून उठून किचनमध्ये किंवा जिथे ते प्लांट ठेवले तिथे याल ना, त्या प्लांटला बघून तुम्हाला खूप छान वाटेल, पॉझिटिव्ह वाटेल, फ्रेश वाटेल. काहीही काम न करता तुम्हाला त्याला बघूनच फ्रेश वाटेल. काम करता करता जर का त्या झाडाकडे नजर गेली तर आपलं माइंडसुद्धा रिलॅक्स होईल. मी स्वतः काय करते, किचनजवळ प्लांट्स ठेवलेत. खिडकीमध्ये एक जुनी बॉटल आहे मुलांची, त्या बॉटलमध्ये मी प्लांट्स लावून ठेवलेत. मला स्वयंपाक करता करतासुद्धा ते प्लांट दिसलं की खूप छान वाटतं. आणि जर का तुम्ही भरपूर झाडं लावली, तुमच्याकडे जर जागा असेल गॅलरीमध्ये, तर तुम्ही भरपूर झाडेसुद्धा लावू शकता. त्याच्यामुळे अजून एक बोनस मिळतो, म्हणजेच पक्ष्यांचा आवाज येतो. छान छान पक्षी आपल्याजवळ येतात झाडांसाठी आणि घरामध्ये एक वेगळाच पॉझिटिव्ह फील येतो. हे सगळं फॅन्सी नाही आहे, खूप सिम्पल आहे, पण याचा इम्पॅक्ट खूप मोठा आहे. आता तिसरी गोष्ट जी आपण खूप इग्नोर करतो, ती म्हणजे आपलं खाणं. आपण ना कधीकधी स्वतःलाच प्रेशर देतो की आज काहीतरी वेगळं करायला पाहिजे, आज स्पेशल मेनू बनवू. आणि मग काय होतं, स्वयंपाक सिम्पल नाही राहत, तो एक प्रोजेक्ट बनतो. कटिंग, चॉपिंग, नवीन रेसिपी आणि मग शेवटी काय होतं, आपण थकून जातो. आणि खरं तर घरच्यांना रोज काही फॅन्सी नको असतं. सिम्पल आणि टेस्टी जेवण आणि ते पण योग्य वेळेवर. हे मिळालं की आपला पण स्ट्रेस कमी होतो आणि घरचेही खुश राहतात. मग आपण उगाचच स्वतःला रोज एवढा फॅन्सी मेनू, पूर्ण ताट भरून मेनू बनवायचं, स्ट्रेस कशाला द्यायचं. म्हणूनच एक छोटासा चेंज करा. रोजचं खाणं सिम्पल ठेवा. पोळी, भाजी, भात, डाळ किंवा काहीही बेसिक. त्यात आपल्याला न्यूट्रिशन भेटणं महत्त्वाचं. खूप फॅन्सी काहीतरी डेकोरेशन करणं किंवा खूप पदार्थ बनवून ताट सजवणं, हे सगळं नको. फक्त बेसिक पण त्यात न्यूट्रिशन आणि जे आपल्या बॉडीसाठी गरजेचं आहे ते मिळालं की बस. जेव्हा आपला खूप मूड असेल तेव्हा आपण एखादी नवीन रेसिपी ट्राय करू शकतो. त्यामुळे काय होईल, ती आपल्याला स्पेशल पण वाटेल आणि तुम्हालाही मजा येईल. आपण जर का रोज हेवी कुकिंग करत बसलो ना, तर आपलं शरीर आणि आपलं मन दोन्हीही थकून जाईल. आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे दररोज एवढं बनवायला एनर्जी कुठून आणणार. आपण बऱ्याच वेळा म्हणतो की आज खूप थकवा आला आहे, पण त्यात एक रिझन म्हणजे आपलं डाएट पण असतं. जर का तुम्ही प्रॉपर नाही खाल्लं, प्रोटीन कमी असेल, मिनरल्स कमी असतील, तर नॅचरली तुम्हाला विकनेस येणार आणि मग सगळी कामं हेवी वाटायला लागणार. म्हणून छोटे चेंज करा. डाळ, कडधान्य, दही, स्प्राउट्स, हे सगळं आपल्या जेवणामध्ये वाढवायचं. जास्ती काही बदल करायची गरज नाही आहे, पण डाएट थोडंसं बॅलन्स ठेवायचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वयंपाक परफेक्ट असायला पाहिजे असं नाही आहे, तो प्रॅक्टिकल असला तरीही चालेल. दररोज स्वतःला थकवून सगळं परफेक्ट करायचं, याला काहीही अर्थ नाही आहे. उलट तुम्ही जर का असं करत असाल तर तुम्ही तुमची एनर्जी खूप वाया घालवताय. त्यामुळे सिम्पल खा आणि तुमची एनर्जी टिकवून ठेवा. स्वतःला अननेसेसरीली थकवू नका. मैत्रिणींनो, आता सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट, आणि तो म्हणजे स्वतःसाठी वेळ काढा. हा पॉईंट आपण सगळे ऐकतो, पण आपण खरंच फॉलो करतो का?
आपण काय करतो, सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त काम, मुलं, घर, सगळ्यांची काळजी हे सगळं करत बसतो आणि शेवटी काय होतं, थकवा. माझ्यासाठी तर वेळच घालवला नाही याचं गिल्ट. पण खरं सांगू का, वेळ नसतो असं काही नाही आहे. आपण स्वतःला वेळ देत नाही. दिवसभरात 24 तास असतात, त्यातले 10-15 मिनिटं आपण स्वतःसाठी नाही का काढू शकत? नक्की काढू शकतो. मोठं काही करायची गरज नाही आहे. जिम करा किंवा हेवी रूटीन सेट करा, एवढं सगळं करायची गरज नाही आहे. फक्त छोट्या छोट्या गोष्टी करा. म्हणजे सुरुवातीला फक्त शांत बसणं, शांतपणे बसून चहा घेऊन रिलॅक्स करणं, बाल्कनीमध्ये जाऊन झाडांचं निरीक्षण करणं. मी स्वतः काय करते, चहा घेते, आरामात झोक्यामध्ये बसून टी व्ही पाहते किंवा गाणी ऐकते किंवा मुलांचं निरीक्षण करते. कधीकधी मी गॅलरीमध्ये लावलेल्या झाडांकडे लक्ष देते, झाडांचं निरीक्षण करते. कधीकधी काहीच करत नाही, पण त्या 10-15 मिनटांनी मला काय होतं, एकदम छान फ्रेश वाटायला लागतं. डोकं शांत होतं आणि पुन्हा काम करायची एनर्जी येते. आणि हेच खूप महत्त्वाचं आहे, कारण आपण काही मशीन नाही आहे सतत काम करत राहायला. एक पॉईंट येतो की आपणसुद्धा इरिटेट होतो. सगळ्या गोष्टींचा आपल्याला पण राग यायला लागतो आणि मग घरात आपल्या रागाचा परिणाम दिसायला लागतो. मुलांवर चिडचिड होते. म्हणून ब्रेक घेऊन स्वतःला पुन्हा एकदा रिफ्रेश करणं हे काही सेल्फिश नाही आहे, तर ते गरजेचं आहे. आणि ही गोष्ट तुम्हीसुद्धा लक्षात ठेवली पाहिजे. आणि आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे घर परफेक्ट ठेवणं, सगळी कामं परफेक्ट करणं हे सगळं इम्पॉर्टंट नाही आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमचा मूड. कधीकधी काम राहिलं तरी चालेल, पण तुम्ही चिडून, थकून, चिडचिड करून सगळं काम परफेक्ट केलं आणि त्यानंतर मग मुलांवर चिडचिड केली किंवा नवऱ्यावर चिडचिड केली किंवा इतर व्यक्तींवर चिडचिड केली, तर त्याचा काहीही फायदा नाही आहे. म्हणून स्वतःला थोडासा वेळ द्या. दिवसभर तुम्ही सगळ्यांसाठी जगता ना, तसंच स्वतःसाठी सुद्धा थोडासा वेळ काढा आणि त्या वेळाची तुम्हाला गरज आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट जी आपल्या मूडवर सगळ्यात जास्त इफेक्ट करते, ती म्हणजे तुलना. आपण कधीकधी असंच कॅज्युअली करतो, ती किती पुढे निघून गेली आहे. एखादी जी मैत्रीण आहे जुनी कॉलेजमधली किंवा शाळेतली, तिचं काही चांगलं करिअर वगैरे झालेलं असेल तर ती किती पुढे गेली आहे, आपण किती मागे आहे, ती कशी सगळं मॅनेज करते, आपण का नाही काही करू शकत आहे, आपण काहीच नाही करत का, अशी हळूहळू आपल्याला कंपॅरिझन मनात येते आणि हळूहळू आपण स्वतःला कमी समजायला लागतो. पण खरं तर आपण दुसऱ्याचं लाईफ ना बाहेरून बघत असतो, फक्त त्याच्या आतमध्ये त्यांचं काय चालू आहे हे आपल्याला माहीत नसतं आणि आपलं लाईफ आपण आतून फील करत असतो. म्हणूनच आपल्याला असं वाटतं की दुसऱ्याचं सगळं परफेक्ट आहे, पण रिॲलिटी ही आहे की सगळ्यांच्याच लाईफमध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स असतात. सगळेच काही ना काही स्ट्रगल करत आहेत, फक्त आपल्याला ते दिसत नाही. मग आपण स्वतःला का प्रेशर देतो? आपलं लाईफ आपल्या स्पीडने चालतं आहे. कोणीतरी करिअर करतं आहे, कोणीतरी बिझनेस करतं आहे, कोणीतरी घर सांभाळतं. सगळंच इम्पॉर्टंट आहे. म्हणून स्वतःला कधी कमी समजू नका. मी फक्त गृहिणी आहे हा विचारच मनातून काढून टाका. घर सांभाळणं, सगळ्यांची काळजी घेणं हे छोटं काम नाही आहे. आणि अजून एक, आपल्याला कोणाचंही ॲप्रिसिएशन मिळत नाही हे खरं आहे, पण म्हणून आपण स्वतःला ॲप्रिसिएट करायचं नाही असं नाही आहे. आणि म्हणूनच आजपासून खूप काही मोठं नाही, फक्त छोटे छोटे चेंजेस करा. स्वतःकडे थोडंसं लक्ष द्या आणि बघा लाईफ हळूहळू बेटर वाटायला लागेल. मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.